अकुशल कामगार वापरून हजारो वर्ष जुनं मंदिराचं बांधकाम याला धक्का लागला। जगाच्या पाठीवर अशी रीतच नाही की ज्या दगडांचा इतिहास, कोरीव दगडांचा इतिहास हजारो वर्ष जुना आहे त्यांना कधीही हात लावला जात नाही। संपूर्ण दगड जे रचले गेले तुम्ही दक्षिणात्य बाजूला जा, जुनी मंदिरं अशा सुंदर अवस्थेत ज्या गाभाऱ्यामध्ये स्वयं शिवछत्रपती शिवाजी महाराज हे या देवीचा आशीर्वाद घेऊन रयतेचं राज्य स्थापन केलं, तो गाभारा तोडायचा। त्या मंडपाचा इतिहासचा पहिला उल्लेख हा 12व्या शतकातल्या ऐतिहासिक संदर्भांमध्ये सापडतो। 12व्या शतकातल्या इथे निंबाळकर म्हणजे जे निजामाचे सरदार होते, निंबाळकरांनी ही बाकीची बांधकामं केली, पण मंदिराचा इतिहास हजारो वर्ष जुना आहे। या देवीच्या अस्तित्वाचं ऐतिहासिक संदर्भ सोडलं तर ते पार त्रेता युगापर्यंत जातं। याला कोण परमिशन देते? ज्या पायऱ्यांवरनं सर्वसामान्य जन खाली उतरतात त्या पायऱ्या 12व्या शतकातल्या तुम्ही या 12व्या शतकातल्या पायऱ्या काढणार म्हणजे दर 5 वर्षांनी इथला जो कोणी असेल त्याचा 200 कोटी रुपयाचा घरभरणी कार्यक्रम आजपासून सुरू झाला। यांना इतकी भीक लागली? बरं शासनाने पैसे पाठवले का? नाही। मंदिराच्या भक्तांकडनं आलेल्या पैशातनं ह्यांची मौजमजा चालू। माझ्याकडे आर्किओलॉजिकल एक्सपर्ट सिन्हा नावाचे आहेत, जे पूर्वीचे आर्किओलॉजिस्टचे अध्यक्ष होते, त्यांचा रिपोर्ट आहे। त्यांनी सांगितलं काही हजार रुपयामध्ये हे आपण मंदिर रिपेअर करू शकतो। आतमधल्या कोरीव बांधकामाचं सौंदर्य आणि त्याचा ऐतिहासिक संदर्भ, त्याची श्रद्धा त्रिसूत्री आहे ना, हे ते उद्ध्वस्तच करून टाकायचं काय कल्पना आहे? पण सध्या शिळांना जे तडे गेले ते पण त्याला जबाबदार गरजेचं आहे ना। ते कसे करणार? आता शिलाची दुरुस्ती, दगडाची दुरुस्ती करणार अजून तंत्रज्ञान निर्माण व्हायचंय, याला तडे गेले कसे? तुम्ही आतमध्ये शिलांवरती ते ड्रिलिंग मशीन वापरतात, हलणार नाही। आणि एक एक काय सांगतात त्या म्हणे त्या कळसाचं वजन त्या दगडांवरती पडतंय आणि म्हणून दगड होत चालले। एक एक दगडी भिंत मी माहिती घेतली तर 4.5 फुटाची, 4.5 फूट। म्हणजे ज्यांनी कोणी हे मंदिर बांधलं ते जे वास्तुशास्त्रज्ञ असतील, जे आर्किटेक्ट असतील, किंवा जे स्ट्रक्चरल इंजिनियर असतील, त्यांनी किती अक्कल हुशारीने बांधलं की वरचा कळस आणि खालचा तिचा आधार म्हणजे त्याचा भार ज्याच्या होईल ते मजबूत करून ठेवलंय, त्याला हलूच शकत नाही। तिरुपती मंदिर इतकं जुनं गेलंय का कोण रिपेअर करायला? त्या म्हणतील पंढरपुराचा विठोबाचं मंदिर खचलं आहे, विठ्ठलाला हलवा, पांडुरंगाला हलवा, यांचा काय भरोसा? हे पैशासाठी तुमचा देव घेऊन जातील कुठे? उघडी जमीन कुठे आहे? नंदुरबार मध्ये, चला नंदुरबारला घेऊन जाऊया। त्याचं काय ऐतिहासिक संदर्भ आहे, त्याचं काय धार्मिक सत्य आहे? कोणतरी कुठला तरी पुजारी येतो, तलवारीची पूजा करतो, म्हणे मी शक्ती उतरवली आहे सगळी, ती शक्ती मी तलवारीत आणली आहे, ती तलवार मग उचलून देवळातनं बाहेर देतो आणि कुठे ते भलत्याच ठिकाणी ठेवतो। सर ही अंधश्रद्धा आहे का? ही अंधश्रद्धा आहे का? नाही, भक्तांचा जीव आहे ना त्याच्यात, भक्तांचा जीव आहे ना। आजपर्यंत देवळाच्या आतमध्ये कोणालाही विचारा, मी बोलतोय म्हणून माझ्यावर विश्वास ठेवू नका, आजपर्यंत कधीतरी ह्या मंदिरात गोपे पुजारी सोडून इथले जे पारंपरिक शिवाजी महाराजांच्या काळात म्हणजे ऐतिहासिक काळापासून जे पुजारी आहेत यांना सोडून दुसऱ्यांनी पूजा केली होती का? मग हे का तुम्ही चेंज करताय? ही परंपरा का बदलवताय? म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळात पूजा केलेल्यांची कुटुंब आजही इथे पूजा करतायत। कोण आहे याच्या पाठीमागे? आपण सगळं पाणी केले, जे कोणी असतील त्यांनी इथनं काढता पाय घ्यावा। ती देवी साक्षात देवी आहे ती।
त्या देवीच्या आशीर्वादाने रयतेचं राज्य स्थापन केलंय. त्या देवीचा आशीर्वाद घेऊन इथे विहीर बांधली गेली आहे, अहिल्याबाई होळकरांनी बांधली आहे. खाली घ्या. इथे जे ते गोमातेच्या तोंडातनं पाणी येतं. आता ही आख्यायिका का अंधश्रद्धा आहे मला माहित नाही. गायमुख तीर्थ यांचं म्हणणं की आतापर्यंत थोडंसं पाणी यायचं, कधीतरी नळात यायचं, पण जेव्हापासून मंदिराला हात लागलाय तेव्हापासून 24 तास त्या मुखातनं पाणी येतंय. मला याच्या संबंधी काही बोलायचं नाही, पण लोकांच्या श्रद्धेला हात लावून माझी कमीत कमी 200 वेळा या मंदिराला भेट झाली. मी काही कोणाला सांगून येत नाही, मी कधीही येताना कोणालाही कळवत नाही. माझे काही ओळखीचे पुजारी आहेत त्यांना कळवतो. माझा काय जो काही माझा धर्म आहे त्याप्रमाणे मी माझं करतो आणि मी निघून जातो. आता इथे गोंधळ घालण्याचा एक मंडप होता. आता गोंधळ ही बहुजनांमधली परंपरा आहे. लग्न आल्यानंतर गोंधळ घालणं ही आपल्या बहुजन समाजाची परंपरा आहे. तो मंडपच तोडून टाकला. आता इथल्या पायऱ्यांच्या वरती जे बांधकाम आहे ते शिवाजी महाराजांनी केलेलं बांधकाम आहे. हे सगळं बांधकाम आहे 17व्या शतकात. इथे एक रामराजे निंबाळकर होते, बरोबर आहे. ते निजामाचे सरदार होते असं म्हणतात की ते निंबाळकरांनी खूप सुधारणा केली देवळामध्ये. आणि हे जे आजूबाजूचं दगडी बांधकाम आहे हे सगळं निंबाळकरांच्या काळातलं बांधकाम आहे. आता हे 17व्या शतकातलं बांधकाम आहे. ते तोडून टाकणार पूर्ण. म्हणजे आर्किओलॉजिकल काय आपल्या हातात घेतलं की काय नाही. पैशाचा किती लालच हो. तुम्हाला काय सुधारणा करायची करा, पण ज्याचा ऐतिहासिक संदर्भ आहे, ज्याच्या मागे त्या प्रत्येक दगडाने शिवाजी महाराजांनी आई समोर झुकताना बघितलंय ना. त्या प्रत्येक दगड साक्षीदार आहे ना शिवरायांचा. तो शिवरायांचा साक्षीदार असलेला दगड उचलून फेकून द्यायचा. ती देवी ह्यांना उचलून फेकून देईल. ह्यांना पाप घेऊ नका, हे पाप आहे. आम्ही पुरोगामी आहोत, पण आम्ही निरश्वरवादी नाही. इथले अर्धे अधिक पुजारी मला ओळखतात की मी येतो, माझं जे काय ते काम करतो आणि निघून जातो. मी ते फालतूचे चोचले करायला कधीच येत नाही. माझी कमीत कमी 250 वेळा मी येऊन गेलो असेल या मंदिरात. त्याच अनुषंगाने मी सनातन हिंदू असं म्हणून नाही. मी हिंदू आहे असं म्हणालोय आणि मी हिंदू आहे नाही. मी सनातन हिंदू असूच शकत नाही. काल ट्विट केलं त्याच्यामध्ये आपण जे काय असेल ते माझ्या ह्याच्यावर आले जाईल, पण मला हा प्रश्न विचारू नका. मी सनातनी होऊ शकत नाही. साहेब, एक प्रश्न असा आहे की आपण हे सगळं याच्याबद्दल प्रश्न उपस्थित करताय, मात्र इथले स्थानिक आमदार राणा जगजितसिंह पाटील आहेत, त्यांचे स्नेहाचे संबंध आहेत आपले. मी त्यांच्या वडिलांना वडील मानतो म्हणून तत्व सोडू का? माझे बीजेपी मध्ये अनेक मित्र आहेत म्हणून माझं तत्व सोडून देऊन त्यांच्यात सामील होऊ का? नाही. राजकारणाच्या पलीकडे संबंध आहेत आणि मी आजही पद्मसिंह पाटील यांना माझा बाप मानतो आणि जाहीररित्या सांगतो. मला सांगताना लाजही वाटत. ते मला सांगू नका. त्यांचे चिरंजीव काय करतात? सर, मंदिर बांधा म्हणणारे पुरातन मंदिर का पाडायला सर? हा सर सगळ्यात महत्त्वाचा. असे प्लीज मला घरगुती प्रश्न विचारू नका. मी भूमिका घेतली ती घेतली. मी माझ्या बापाच्या विरोधात भूमिका घेऊ शकतो असा माणूस आहे. मला प्लीज घरगुती प्रश्न विचारू नका. माझी भूमिका स्पष्ट आहे. कल्याण डोंबिवलीप्रमाणे नागपूर महानगरपालिकेने सुद्धा 15 ऑगस्ट पासून असं आहे, कत्तलखाने बंद करा, विक्री बंद करा असं कुठेही लिहिलेलं नाही. 1988चा जो GR आहे त्यामध्ये कत्तलखाने बंद करा लिहिले आहे. विक्री बंद केलेला दाखवा मला. हाच तो धर्म वाढवायला लागलेत ना. हा द्वेष धर्म आहे आणि हिंदू धर्माने कधी द्वेष शिकवलेला नाहीये. हिंदू धर्म सांगतो वासुदैव कुटुंबकम. हे विश्व माझं घर आहे. हे विश्वातले सगळे माझे कुटुंबीय आहेत. हा माझा धर्म आहे जो मानव जातीला महत्व देतो, जो मानवाला महत्व देतो. इथे मानवामध्ये द्वेष वाढावा, मानवामध्ये दरी उभी करावी, ह्याच्यासाठी धर्माचा वापर करणं ही राज्य व्यवस्था करते. त्याला विरोध होणार ना. जरा 1 मिनिट मी याला उत्तर देतोय ना, जरा थांबाल का?
पुरातत्व विभागाचा अहवाल येणं बाकी आहे. असा आहे, प्रश्न असा आहे आजकालचा जाहीर करताय का? असा आहे की आजकाल कुठलीही इन्स्टिट्यूशन ही स्वायत्त राहिलेली नाही. हे आपला रिपोर्ट कुठे येतो? ASIचा रिपोर्ट आहे. ASIचा रिपोर्ट आहे. सिन्हा नावाचे ASIचे जे अध्यक्ष होते त्यांनी रिपोर्ट दिलाय की हे मंदिर विदाऊट एनी डॅमेज आपण रिपेअर करू शकतो. माझा प्रश्न आहे ह्याच्यापेक्षा जुनी म्हणजे ह्याच्या एवढी जुनी मंदिर दक्षिणेत आहेत. तिरुपतीचं मंदिर आहे तेवढंच जुनं आहे. जगन्नाथाचं मंदिर आहे तेवढंच जुनं आहे. त्याला बऱ्या भेगा नाही गेल्या त्याच्यात आणि एवढं जर हाऊस आहे तर शासनाने द्यावे ना 2000 कोटी रुपये आणि हे मंदिर तसंच ठेवून बाकीचं करा ना जे सौंदर्य करायचं आहे ते तुम्हाला. तुमची ही भूमिका तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालणार का तुम्ही? असं आहे, मी जाहीर भूमिका घेतली जाहीर. आणि मला वाटतं की मुख्यमंत्री हे अतिशय हुशार, अतिशय ज्ञानी आणि सगळीकडे डोळे ठेवणारे आहेत. त्यांना हे कळेलच काय होतंय. पवार साहेब, आपण येण्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांशी आम्ही संवाद साधला होता आपल्या विषयावरती. तर जिल्हाधिकाऱ्यांचं असं म्हणणं होतं की राज्य पुरातत्व विभाग किंवा केंद्राचं पुरातत्व विभाग या दोघांचे म्हणजे अहवाल आले निर्णय झालेला नाहीये. हे बघा, मला कोणाच्याही रिपोर्टशी काही घेणं देणं नाही. ऐतिहासिक संदर्भ आणि भक्तांची श्रद्धा, मी कुठलंही राजकारण करायला आलेलो नाही. त्यामुळे मला मुख्यमंत्री आमदार काही बोलायचं नाही. मी इथे देवी भक्त म्हणून आलेलो आहे. मी कुठल्या पक्षाचा कोण आहे, मी कुठल्या पक्षाला घेऊन आलोय असं काहीही नाही. माझ्याबरोबर आलेत का इथले स्थानिक आमदार खासदार कोण आलेत का? नाही. माझ्याबरोबर सगळे भक्त आलेत आणि मी महाराष्ट्रातल्या भक्तांना आवाहन करणारे जिल्ह्यात जाऊन की चला येऊया. धर्म कोणाच्या बापाचा नाही, धर्म आमच्या सगळ्यांचा आहे. ज्या धर्माचे तेच त्याच धर्माचा मी. 21 वर्षापासून या आराखड्याबाबतचा विचार होतोय. आघाडी सरकारच्या काळातही काही कामं झाली, गाभाऱ्यातही फरशी बसवली होती, त्या वजनामुळे तडे गेले. असा संदर्भ कुठेही सापडत नाही. फरशा वरती लावत नाहीत, फरशा खालती लावतात. आपल्या माहितीसाठी सांगतो म्हणून त्याला फरशी म्हणतात. जी कामं झालेली होती, आपण काय म्हणालात की आपण काय म्हणालात, फरशांमुळे फरशा खाली लागतात वरती लागत नाही. आणि एक मिनिट, ह्या एका भिंतीची जाडी ही 4.5 फूट आहे. 4.5 फूट म्हणजे तेव्हाची जी सायंटिफिक डेव्हलपमेंट आहे त्याचाही विचार करा ना की 4.5 फुटावरती कळस आहे. 4.5 फुटाच्या भिंतीला आधारलेला कळस आहे म्हणजे तेव्हा किती सायंटिफिक कॅल्क्युलेशन त्यांनी केलं असेल. सिमेंट नाही, स्टील नाही आणि त्याच्यावर तर हजारोनी वर्ष तो कळस टिकून आहे. आणि ह्याच देवळाचा कळस टिकून आहे का? तर अशी ह्या देशामध्ये कमीत कमी 1000 देवळं असतील जी हजारो वर्ष जुनी आहेत आणि त्यांना एकालाही तडा गेलेला नाही. यावर्षी 2 विषय आहेत की जीर्णोद्धार जे आहे ते मंदिर संस्थान स्वनिधीतून करतात. त्याच्यामध्ये कळसाचं काम आहे आणि तीर्थक्षेत्र विकासाचं जे काम आहे ते 1800 कोटी ते बाहेरचं आहे. नेमकं तुमचं जीर्णोद्धाराच्या कामाला माझा विकासाला कधी विरोध नाही, असणारही नाही. पण जे ऐतिहासिक संदर्भ असलेली दगड आहेत ती दगड नाही आहेत. तो महाराष्ट्राचा बोलका इतिहास आहे. ज्या दगडांनी शिवाजी महाराजांना बघितलं, ज्या दगडांनी अहिल्याबाई होळकरांना बघितलं, ज्या दगडांनी निंबाळकरांना बघितलं, त्या दगडांना हलवणारे हे कोण राजे? ज्या दरवाज्यातनं शिवाजी महाराज आले, ज्या पायऱ्यांवरनं ते खाली उतरले, वरती गेले, त्या पायऱ्या काढून टाकायच्या. हे आम्हाला मान्यच नाही. उद्या म्हणते रायगड हलवा, रायगडला भेगा गेल्या, रायगड तोडून टाका, नवीन रायगड बांधा. नाही चालत असं. तिथे श्रद्धा आहे आमची. साहेब, करण्यामागा उद्देश काय वाटतो तुम्हाला? भूमिका काय असणार? आम्ही या मंदिराच्या बांधकामाला सौंदर्यीकरणाला आमचा विरोध नाही. आजूबाजूचा करा, काय 2000, 3000, 4000 कोटी रुपये आणा, पण स्थानिकांचा विरोध आहे. स्थानिक हे जनभावना भयंकर आहे, त्याच्या विरोधात त्या उफाळून वरती आल्या आहेत. मला काय स्वप्नात देवी नाही आली. मला इथल्या स्थानिक पुजाऱ्यांचेही फोन आले की साहेब आपण
मी यांना विचारून भूमिका घेतलेली नाही. मी एकाही पुजाऱ्याशी बोललेलो नाही. मी स्वतःहून भूमिका घेतली. अष्टभुजा मूर्ती असावी का द्विभुजा असावी असा एक वाद सुरू आहे. तुळजाभवानी मातेचा देखावा जो आहे भवानी तलवार अलंकाराचा, माझं म्हणणं असं 108 आहे, फुटाची मूर्ती आहे. जे तुम्हाला करायचंय तुम्ही काही करा. देवीच्या गाभाऱ्याला हात लावायचा नाही. त्या गाभाऱ्याला ऐतिहासिक पौराणिक श्रद्धेचा संबंध आहे. हजारो भक्तांची माती तिथे टेकलेली आहे. तो प्रत्येक दगड पूजनीय आहे. त्या पूजनीय दगडाला हात लावायचा नाही. चला.